ही इन्स्टावरची पोरं एका वेळी सगळ्याच पोरींशी चॅटिंग करत असतात, पण माझ्या बबडीला वाटते की तो फक्त तिच्याशीच चॅटिंग करतो. बिचारी बबडी माझी. माय बाई, कशा लोक असते माय. किलोभर कोंबडा हाणून लोक पेरे मानंजी महाराजांचं स्टेटस ठेवतात. कोणाचं लगीन झालंय की नाही कसं ओळखायचं? पोरगी असन तर तिच्या गळ्यात मंगळसूत्र लटकेल असन, आणि पोरगा असन तर त्याचा थोपा लटकेल असन. माझ्या बहिणीच्या सुंदर पुरीला मुलगा पाहायला आलता. बापा बापा बापा, किती प्रश्न विचारले त्या काळतोंड्यानं. गव्हर्नमेंट नोकरी होती ना त्याले. वावरात हाकताना जसं पुढं पुढं सरकता नवं, तसंच आयुष्यातही हळूहळू पुढं सरकायला शिका, म्हणजे प्रगती होईन. मवा नवरा ऑफिसला जाताना मी खिडकीतून नवऱ्यावर नजर ठेवते, आणि त्यानं जर समोरच्या नखरेल घोड्या शांताकडे पाहिलं तर दगडच घालते त्याच्या टाळक्यात. चायला, आम्हाला ग्रॅज्युएशन नंतर कळलं की पाजण्याचा आवाज आला तर वास येत नाही, आणि आवाज नाही आला तर लय वास येतो. त्या शायना शिमानं संक्रांतीचं समध्या बायाले वानात लाल लाल लिपस्टिकी दिल्या आणि मला फेरन लवली दिली. मी काय इतकी काळी हाय वय? पोरींनो, नवरा करताना कर्तृत्ववानच करा, नाहीतर माझा ह्यो काय सांगू आता, एक नंबरचा बाबू आहे, बालिश बुद्धीचा. साहेब, माई बायको विचारून राहिली की पगारवाढ कधी होणार. थांबा, मी माझ्या बायकोला विचारून सांगितो. पाहायला आला होता तेव्हा त्याच्या तोंडावरची माशी हलत नव्हती, आणि आता फुकटचा रुबाब दाखवतो. फुकट्या. एवढी मेहनत का करता? आमच्याकडे 7 पिढ्या बसून खाण्या इतका पैसा होता, पण माझा जन्म 8व्या पिढीत झाला. मै जाऊ तिच्या लहान पोरायला डुंगण धुवाय माझ्याकडे पाठवी ती, आणि ते म्हणतं की नाही धुवायचं, पाणी लय थंड आहे. मी काय यांची नोकर आहे वय? तुमच्या नवऱ्यानं कधी देवाकडे प्रार्थना केली असेल का की मला 7ही जन्मी हीच बायको मिळाव? केली असेल तर कमेंट करा, नसेल केली व्हिडिओ लाईक करा. लग्नाला 20 वर्ष झाली तरी या फुकट्याने मला अजून एकही दागिना नाही केला, आणि हे माझ्या अण्णांनी दिले होते. ऐका, हुशार बायको तीच जी नवऱ्याचा लईच खर्च करीती, म्हणजे नवऱ्याच्या डोसक्यात दुसऱ्या बाईचा विचारच येणार नाही. ठोका लाईक आता. खानदानी पोर होते म्हणून राहिले ह्याच्यासोबत, नाहीतर दुसरी कुणी असती तर केव्हाची या फुकट्याला सोडून निघून गेली असती. सासूला टोचून बोलायची आणि त्रास द्यायची, म्हणून आम्ही वेगळे झालो. आम्ही राहतो झोपडीत आणि ती राहते बंगल्यात. मैत्रिणीनो, तुम्हाला सासूने आईसारखी माया लावली का कधी? लावली असेल तर कमेंट करा, आणि लावली नसेल तर व्हिडिओ लाईक करा. माझ्या जावांचं पोरग एक नंबरचा हागर आहे. ती शायनी दिवसभर मोबाईलवर बशीती आणि तिच्या पोराच्या हागऱ्या चड्ड्या मला धुवायला हवी ती. पाहायला आला होता तेव्हा तर जसं काही साजूक तुपातला, काय ते पाहणं, काय ते बोलणं, आणि आता फुकटचा रुबाब दाखवतो फुकट्या. आम्ही बाजारात जाताना मी माझ्या नवऱ्याच्या नजरेवर नजर ठेवते, आणि त्यानं कोणत्या बाईकडे पाहिलं की बुक्काच घालते त्याच्या टाळक्यात. ओ शांता, माझ्या नवऱ्याला इंस्टा फॉलो करायचं नाही, सांगून ठेवते, नाहीतर तुपल्या झिंजा उपटीन तिडा येऊन सनी. नखरेल घोडी कुठची? लग्न करून आली तेव्हा चवळीची शेंग होते, आणि आता पार डांगर होऊन बसले रोजची धुणी भांडी करून करून. ऐका मित्रांनो, युद्ध नाही, प्रेम करा, आणि दोन्ही बी करायचं असेल तर लगीन करा. असं म्हणतात की स्वर्गात नवरा बायको एकत्र राहू शकत नाही. अव येडे, म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. काय मिळतं बरं कुचकट बोलून लोकायले? ते मजा घेते तर आपलं मन दुखून, पण आपण दुर्लक्ष करायचं त्याच्याकडं आणि मजेत राहायचं. मैत्रिणींनो, तुमची सासू गरीब गाय असेल तर कमेंट करा, आणि नसेल तर व्हिडिओ लाईक करा. बघूत तर मी किती गरीब गाय उरले आहेत ते. माया जावच्या पोराला कितीदा सांगितलं की नको मारू दगड त्या मोहळाला, त्यानं मारलाच. मग मधमाशा चावल्यानं कचाकच घेतलं ना थोबाड सुजवून. काल बस मध्ये जाताना त्या बिंडोक ड्रायव्हरने अचानक ब्रेकच मारला, आणि ती उभी असलेली बाया पलडीनं जाऊन त्या कंडक्टरच्या गळ्यात. मेहनतीचं फळ गोड असतं, आणि गोड खाल्ल्याने डायबिटीस होती. चायला म्हणूनच आम्ही मेहनत करत नाही. माय शितले बघ किती भिकारी कसं पाहून राहिलं, त्याला एक वडापाव दे ग. अय टवळे, मी काय भिकारी नाही, तू हे वडे घेऊन उठ तिडून, मै कार व्हायची. मैत्रिणींना, स्वभावाने कोण गरीब आहे? तुमची सासू गरीब असेल तर कमेंट करा, आणि सासरा गरीब असेल तर व्हिडिओ लाईक करा. त्या रेल्वेच्या जनरल डब्यात लोक बाथरूम जवळच झोपेल असते, तर मग अंधारात चुकून त्या बायानी पायच ठुला ना त्या झोपेल
करडीवर. ऐका सर्वजण, तुमच्या पापांचा घडा भरला असेल तर तो घडा बाजूला करा आणि तिडं असा मोठा डराम लावा, कारण तुम्ही सुधारणाऱ्यातले नाहीयेत. माय बाई, ह्यो माकड तोंड्या उठला नाही का अजून? ती कोंबडं बिमार पडलं आरडून आरडून सकाळपासून, तरी बी ह्यो उठत नाही बाई. टाइमावर काय करावं याचा? काय घोडम्या, उठ लवकर, उठ, थांब, पाणीच फेकीते तुझ्या अंगावर. रेशमे, घुमाणार आहे, येडेवानी नको करू असं काय बी. उठलो नव मी आता, चल चहा टाक. काल त्या लग्नात डीजेच्या आवाजाच्या हादऱ्यांनी नवरीच्या तोंडावरच्या मेकअपचा एवढा मोठा थरच खाली पडला ना. सांगा आता. तुमचं देखणा पुण्यात स्वतःचे 3-4 फ्लॅट्स असलेला, एकुलता एक पण मायबापासोबत न राहणारा असा मुलगा असेल तर नक्की सांगा आमच्या सीमासाठी. शांता, माया नवऱ्याला इंस्टावर मेसेज करायचा नाही, सांगून ठेवते, नाहीतर तुपल्या झिंजा उपटीन तीड येऊन सनी. टवळी कुठची? घरामध्ये लाईट गेली की दुसऱ्या देशात लगेच इलेक्ट्रिसिटी ऑफिसले फोन लावते आणि आपल्याकडे आधी घराबाहेर येऊन बघते की आपलीच गेली की समध्यांची गेली ते. पोरांनो, 90% मुली ह्या मेकअप आवड म्हणून करत असतात. मुळात तुमच्यावर इम्प्रेशन पाडायचा हेतूच नसतो आमचा. पण तुमचं ह्याच्या उलट आहे पोरींनो. 90% मुले जिमला फिट राहण्यासाठी आणि आवड म्हणून जात असतात. मुळात तुमच्यावर इम्प्रेशन पाडायचा हेतूच नसतो आमचा घंटा इम्प्रेशन. ही इंस्टावरची पोरं चॅटिंग करताना बऱ्याच पोरींना आय लव्ह यू बोलत असतात, पण माझ्या छकुलीला वाटते की तो फक्त तिलाच आय लव्ह यू बोलला. माझ्या बाबूचा व्हिडिओ व्हायरल झाल्याबद्दल केक आणला आहे. तुम्ही पण या आणि आनंद द्विगुणित करा. सुनबाई, मी सगळे दागिने तूच घातले की मी काय घालू? तुम्ही सूर्य नमस्कार घाला, तोच खरा दागिना आहे तुमच्यासाठी. ओय टिल्या, काय ते पोरोटीन वरोटीन पीत असतो नुसता, किडनी खराब होईल की. तब्येत काय असली पावडर घेतल्याने बनते काय? ओय पोरीनो, त्या इंस्टावरल्या लांडग्या कोल्ह्यापासून जरा जपून राहा. खरा वाघ समोर येऊन बोलल, अशी खोटी लाडी गोडी नाही लावणार. कोणत्या मुहूर्तावर आला होता माय तोंड घेऊन? माझ्याच नशिबी होता काय कानू, नवरा म्हणे. हे समजा व्हिडिओ बनवायला मेहनत लागते बघा, म्हणून फुल ड्रामा फन चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला हाईप द्या, व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो व्हिडिओला हाईप बी द्या. ते तिड असतं बघा खाली हाईपचं बटन, व्हिडिओला नक्की हाईप करा. मैत्रिणींनो, तुमचा बी नवरा माया बाबूराव सारखाच बाबू आहे का? असेल तर कमेंट मध्ये हो ग लिहा, नसेल तर देवाचे आभार माना. मित्रांनो, तुमची बी बायको माया शांतीप्रिया सारखी चरचरी आहे का? असेल तर कमेंट मध्ये हो भावा लिहा.